नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन माझा उद्देश फक्त तुमची मदत करणं आहे, परंतु तुम्हाला त्या षडयंत्राचा वास येतोय तर त्याला मी काय करणार? आपल्या त्या अपमानाच्या मागे लपलेल्या विषाला मंत्रीवर्य चांगलेच ओळखतात, म्हणून त्यांना आपलं परकत चांगलंच कळतं. जर दुर्गेश्वरीवर हल्ला करायला तू जरा जरी उशीर केलास ना तर ती लुटारू परमवीर सिंगला समाप्त करू शकते. नाही ज्वाला, रूपनगराच्या धर्तीवर तुम्हा दोघा भावांच्या पापाचा घडा आता पूर्ण भरलाय. आता तुझं स्थान या धर्तीवर नाही तर नरकात आहे. परंतु आज जे मायाजाळ पसरवून तुम्हाला मुक्त केलंयस त्यासाठी मी तुझा आभारी आहे निशाचरी. आज प्रसन्नतेच्या या वेळी नको अडवू ज्वाला. मी तर एका दासीविषयी बोलत होतो. तुझं स्थान तर कैक पटीने उच्च आहे, परंतु आज रूपनगराच्या महालात आनंद पुन्हा परतणार आहे आणि आमच्या शत्रूंच्या छातीवर साप सरपटणार आहेत. महामहिम, घात झाला. काय सांगतोयस तू? हे असंभव आहे. असंभवाला मंत्रीवर्याने संभव केलाय. महामहिम, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला असत्य सूचना देऊच शकत नाही. जर तू सत्य बोलतोयस तर आपल्या सर्व योजनांवर निश्चितच पाणी पडेल. आज संध्याकाळ होताच मी जाऊन दुर्गेश्वरीला हे सांगणार होतो की मंत्रीवर्य तिच्यावर आक्रमण करणार आहेत. आता तर मंत्रीवर्य कुठे आपल्यावर आक्रमण न करत. परमवीर सिंगाच्या परत येण्याने मंत्रीवर्यांच्या शक्ती पुन्हा परत आल्या आहेत. नागराज, तू सदैव लढाई लढण्याआधीच हार मान्य करतोस. जर तू असाच घाबरत राहशील तर तुझा अंत निश्चित आहे. कधी कधी तर मला वाटतं की तुझ्या सोबत राहून मीही भित्रा झालोय. मी सोबत असताना तू निर्भय राहा. आता मला विस्ताराने सांग की परमवीर सिंगला मुक्त कसं केलं? मंत्रीवर्यांनी आपल्या कक्षात बसल्या बसल्या असा कोणता चमत्कार केला जो दुर्गेश्वरीने पूजेच्या तबकात सजवून परमवीरला परत पाठवून दिलं? माझ्या गुप्तचरांनी मला केवळ परमवीर सिंगाच्या मुक्तीचा समाचार सांगितलाय. यापुढे मला केवळ इतकंच माहितीये महामहिम की थोड्या वेळापूर्वीच मंत्रीवर्य आपल्या महालातून आपल्या भावाला आणायला गेले होते. याचा अर्थ हा की या दोन्ही भावांची भेटही केव्हाच झाली असेल. भेटच नाही तर ते दोन्ही भाऊ महालात सकुशल परत येत असतील. महामहिम, मी सत्य सांगतोय. त्या दोन्ही भावांचं मिलन बघून माझ्या छातीवर तर जणू साप फिरतायत. नागराज, तू स्वतः विषारी नाग आहेस. तुझ्यावर कुठल्या विषाचा असं नाही होऊ शकत. घाबरू नकोस. बस इतकंच सांग की दुर्गेश्वरी सारख्या लुटारू स्त्रीने परमवीर सिंगला कसं सोडून दिलं? महामहिम, मला तर वाटतं की परमवीर सिंगने दुर्गेश्वरीकडून आपल्या मनगटावर राखी बांधून घेतली असेल. म्हणूनच तिने लहान भाऊ समजून परमवीर सिंगाला मुक्त केलं असेल. बंद कर ही मूर्ख बडबड तुझी. अचानक आपल्या शत्रूला दुर्गेश्वरी आपला भाऊ कसा बनवू शकते? तुझ्या मनात हे असे मूर्खासारखे विचार आलेच कसे? महामहिम, आज रक्षाबंधन आहे आणि तो आजच परत येतोय. म्हणून मला असं वाटलं की
बस नागराज बस. तू तुझे अकलेचे दिवे पाजळणं बंद कर आणि आपल्या येणाऱ्या वाईट काळाविषयी विचार करायला आरंभ कर. मंत्रीवर्य आता आपल्याला घमेंड तर दाखवणारच आणि अगदी पदोपदी आपल्याला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्नही करतील. मी मंत्रीपदावर असूनही अपमानित होत राहतो आणि ते आपल्या रिक्त हातांनीही माझ्या गालांवर थपडा मारण्याचा प्रयत्न करत राहतात. महामहिम, आता माझी अपमान सहन करण्याची शक्ती समाप्त झाली. आता मी आणखी नाही सहन करू शकत मी. आता जर आपण त्यांना तोडीस तोड उत्तर नाही दिलं ना महामहिम, तर आपलं पद या महालात ते 2 बुटके आहेत ना त्यांच्यापेक्षाही कमी दर्जाचं असेल. नागराज, आपण मंत्रीवर्यांची समोरासमोर लढाई नाही करू शकत. यावेळी मंत्रीवर्यांकडे कुठलंही राजपद नाहीये, परंतु तरीही त्यांच्याकडच्या शक्ती आपल्यापेक्षा दुप्पट आहेत. देखावा करण्यासाठी आपल्याला त्यांचं मन जिंकायला हवं आणि जेव्हा आपलं पारडं जड होईल तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसू. आपण सत्य सांगताय महामहिम, अगदी सत्य सांगताय. मंत्रीवर्य शक्तिशाली तर आहेत, परंतु त्याचबरोबर ते भोळेही खूप आहेत. जर सहानुभूतीची गुट्टी त्यांना पाजली तर ते पाघळून मऊही होऊ शकतात. मंत्रीवर्य, महामहिम, आता आपल्याकडे मित्रतेचं ढोंग करण्याची एक सुसंधी अजून आहे. आपण त्यांचं मन जिंकून त्यांना पुन्हा आपल्याकडे वळवू शकतो. ते कसं? बस बघत राहा. आता हा नागराज नाही, नागराजच्या आत लपलेलं विष बोलेल. ये परमवीर ये. तुला महालात इतक्या दिवसानंतर असं येताना पाहून माझ्या आनंदाला तर पारावर उरला नाहीये. यापेक्षाही जास्त आनंद तुला तेव्हा होईल जेव्हा आम्ही आपल्या शत्रूचं शिर धडा वेगळं करू ज्याने परमवीर सिंगला बंदी बनवलं होतं. चला आमच्या कक्षात जाऊया. पुढची रणनीती तिथेच ठरवू. आदरणीय परमवीरांचा विजय असो, विजय असो. आज महामहिमांच्या भक्तीला फळ आला. सत्य आहे मंत्रीवर्य, सत्य आहे. जो खऱ्या मनाने ईश्वराची प्रार्थना करतो, ईश्वर त्याची प्रार्थना अवश्य ऐकतो. आता तुझे हे कोणतं नवीन नाटक आहे नागराज, आम्हाला काही कळेनासं झालंय. परंतु तुझं मुख पाहून आम्हाला असं का म्हणून वाटतंय जणू विषारी नागाचे विषदंतच कोणी उपटून टाकलेत. मंत्रीवर्य, तुम्ही मला कितीही धूर्त समजत राहा, परंतु महामहिमांची आता आणखी अग्निपरीक्षा नका घेऊ. अग्निपरीक्षा? कसली अग्निपरीक्षा? हो मंत्रीवर्य, अग्निपरीक्षा. मंत्रीवर्य, मी स्वतः पूर्ण रात्र जागून पाहिले की महामहिमांनी आपले परमवीर सकुशल परतावेत म्हणून किती कठीण तपश्चर्या केली, किती कठीण तपश्चर्या. राजवीर सिंगने आमच्या लहान भावासाठी तपश्चर्या केली, परंतु हे कसं काय शक्य आहे? मंत्रीवर्य, हा चमत्कार मी स्वतः सारी रात्र जागून पाहिलाय. महामहिमांनी काळ्या पर्वताच्या शिखरावर आई भवानीच्या मंदिरात कडाक्याच्या थंडीत एका पायावर उभं राहून सारी रात्र अखंड जप केलाय. मंत्रीवर्य, अखंड जप. महामहिम सारी रात्र आई भवानीला प्रार्थना करत होते की जर दुर्गेश्वरीने आपल्या परमवीर सिंगांना सकुशल परत नाही पाठवलं तर ते सकाळी सकाळी स्वतःच आपलं शिर कापून आई भवानीच्या चरणांवर ठेवतील. मला प्रसन्नता आहे की तुम्ही दोघांनी माझ्या हिताचा विचार केला, परंतु आता माझ्या मार्गातून बाजूला व्हा आणि मला माझ्या कक्षात जाऊन विश्रांती घेऊ द्या. युवराज, तुमच्या विश्रामाची सारी तयारी करून झालीये. महालात सर्वात सुरक्षित आणि विशाल कक्ष फुलांनी सजवलाय. रूपनगरातल्या शय्या सुंदर्या आणि नृत्यात निपुण नृत्यांगना संध्याकाळ होताच तुमचं मनोरंजन करतील. राजवीर सिंग, का नागराज जे म्हणतोय ते सत्य आहे का? म्हणायला सत्य आहे, परंतु जर हे सत्य तुमच्या समोर आलं नसतं तर मला खूप बरं वाटलं असतं. जर मला कळलं असतं
की नागराजने मला मंदिरात पूजा अर्चना करताना पाहिलंय तर मी त्याचं तोंड बंद ठेवलं असतं. सत्याला कुठवर लपवलं जाऊ शकतं महामहिम? एक ना एक दिवस सत्य समोर येणारच होतं. आता मी सांगितलं तर तुम्ही इतके दुःखी का होताय? यासाठी की मी मंत्रीवर्यांच्या प्रशंसेचा लालची नाहीये. आदरणीय परमवीर सुरक्षित परत आले हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. राजवीर सिंग, तू जन्मतःच दुष्ट नाहीयेस, परंतु लालूच तुला शत्रूच्या गोटात घेऊन गेली होती. जर तू आमचं काढून घेतलेलं पद स्वीकारलं नसतंस तर आम्ही तुला आपल्यापासून कधीच दूर केलं नसतं आणि आम्ही तुझ्यासोबत मिळून आकाशाला गवसणी घातली असती. मंत्रीवर्य, भूतकाळ माझ्यासाठी वाईट स्वप्न होतं. माझ्या बुद्धिमत्तेने माझी साथ सोडली होती आणि माझी गृहदशाही माझी साथ देत नव्हती. परंतु आता वेळ अनुकूल आहे. विश्वास ठेवा मंत्रीवर्य, तुम्ही सोडलेल्या पदस्थानावर मी बसण्याचंही टाळलं आहे आणि आजही मी सत्य सांगायला टाळाटाळ नका करू महामहिम. मंत्रीवर्यांना सांगा की तुम्ही मंत्रीवर्यांचे जोडे आदरपूर्वक तुमच्या पदस्थानी ठेवले आहेत. आमचे जोडे तुझ्या आसनावर ठेवलेत, परंतु का? ज्या पदावर बसून आम्ही कधी शासन चालवत होतो त्यावर तू आमचे जोडे ठेवलेस. मंत्रीवर्य, ज्या प्रकारे भरताने प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून अयोध्येचा राज्यकारभार केला होता, अगदी त्याचप्रमाणे महामहिमही करत आहेत. त्यांच्या हृदयात तुमच्यासाठी खूप आदरभाव आहे, जसा भरताच्या मनात प्रभू रामांसाठी होता. बस तुम्हाला सांगायला संकोच करतायत. मंत्रीवर्य, मला तुम्ही हवी ती शिक्षा देऊ शकता, परंतु महामहिमांना स्वतःपासून दूर नका करू. त्या आधीच्या काळात तुमचा उजवा हात होते, त्यांना त्यांचं स्थान पुन्हा परत द्या तुम्ही. ठीक आहे, जर तुम्ही दोघे आपली चूक स्वीकारत असाल तर आम्हीही जुन्या गोष्टी विसरून तुम्हाला माफ करतो आहोत. बघितलं महामहिम, बघितलं मी अंतिम सुसंधीचा किती फायदा घेतला. माझ्या खोट्या नाटकाला सत्य समजून मंत्रीवर्यांनी आपल्याला शत्रूपासून मित्र बनवलं. परंतु आपण जोपर्यंत जिवंत राहू तोपर्यंत मंत्रीवर्य आणि त्यांचा भाऊ परमवीर सिंग बरोबर शत्रुत्व निभावतच राहू. दादा, तुला राजवीर आणि नागराजच्या बोलण्यात फसायला नको होतं. ते दोघे महाकपटी आणि स्वार्थी आहेत. काय तुला हे माहित नाही? आम्ही सर्व जाणतो परमवीर, परंतु जर आम्ही त्यांना माफ नसतं केलं तर त्यांच्या मनात आमच्याविषयी रोष राहिला असता आणि स्वामी भक्तीची भावनाही मेली असती. स्वामी भक्तीची भावना? दादा, तू कोणाच्या स्वामी भक्तीविषयी बोलतोयस? मला काही समजत नाहीये. आम्ही राजवीर आणि नागराज विषयी बोलतोय. आमच्याविषयी त्या दोघांच्या मनात स्वामी भक्तीचे अंकुर पुन्हा फुटू लागले आहेत आणि तसंही त्यांना आपापल्या चुकीबद्दल पश्चाताप होतोय, तर मग आम्ही त्यांना माफ करून टाकलंय. राजवीर आणि नागराज, तू त्या दोघा कपट्यांना माफ तर केलंस दादा, परंतु ते तुला दुःखाशिवाय काहीच देणार नाहीत. राजवीर आणि नागराज धूर्त आहेत, ते तुझी साथ कधीच देणार नाहीत. नाही परमवीर, त्या दोघात आता खूप बदल झाला आहे. जर ते आपले वाईट चिंतित असते तर सर्व रात्र इतकी कठीण प्रार्थना त्यांनी केली नसती. प्रार्थना नाही दादा, ते दोघे तुला प्रसन्न करून घ्यायला तुझी खोटी खुशामत करत होते. तुझ्या साधेपणाचा फायदा उचलून आतल्या आत तुला वाळवीसारखं खाऊन टाकतील, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणं धोकादायक आहे. दूध पोळल्यावर ताकही फुंकून पितात. विसरू नकोस की या आधीही तू तुझी जीभ पोळवून घेतलीयस. परमवीर, यावेळी जर कोणी आमच्याशी कपट करण्याचा प्रयत्न जरी केला तरी आम्ही त्याला जिवंत जाळू. आणि राहिली गोष्ट नागराजची, तर त्याचे विषारी दात आम्ही आधीच उपटून फेकलेत. जर यावेळी त्याने आम्हाला दंश करण्याचा प्रयत्न जरी केला तर तो आपलेच मुख ठेचून घेण्या व्यतिरिक्त काहीच प्राप्त करू शकणार नाही. त्या दोघांची चिंता तू आमच्यावर सोड आणि त्या कलावतीची चिंता कर, जी आमची सर्वात मोठी शत्रू आहे. हे तू काय बोलतोयस दादा? शेवटी एक क्षुद्र अनाथ दासी रणवीर सिंग आणि परमवीर सिंग सारख्या वादळांचा सामना कशी करेल? या क्षुद्र मुंगीत हत्येशी लढण्याचं बळ कुठून आलं? त्या लहानशा मुंगीने आमच्या गालावर अपमानाची अशी कानशिलत लगावलीये की जिच्या आवाजाने आमच्या कानाला अजूनही वेदना होत आहेत. ज्या रणवीर सिंगासमोर मोठमोठे योद्धे, महायोद्धे नेत्र मिळवायला देखील घाबरतात, त्याला ती नेत्र दाखवते. मी त्या कलावतीचे नेत्र काढून आपल्या पावलांखाली चिरडून टाकेन दादा. त्या मुंगीलाही एवढे विशाल पंख फुटतील याचा मी स्वप्नातही विचार नव्हता केला दादा. मी आताच अगदी या क्षणी जाऊन तिला अशा यातना सहन करायला लावतो
की ती माझ्या पायांवर लोटांगण घेऊन मृत्यूची भिक्षा मागेल. थांब परमवीर. तू क्रोधात येऊन त्या कलावतीला मारण्याचा निर्णय तर घेतलास, परंतु त्याने होणाऱ्या विपरीत परिणामांचा काहीही विचार नाही केलास. विपरीत परिणाम? भले क्षुद्र दासीच्या मृत्यूचे काय विपरीत परिणाम होणार आहेत? रक्ताने भरलेल्या कुंडात कलावतीच्या रक्ताचे काही थेंब पडले तर काय मोठा फरक पडणार आहे? नाही परमवीर, जर यावेळी तू कलावतीचा वध केलास तर महालात खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. होऊन जाऊ दे, परंतु जिने माझ्या भावाला यातना दिल्या आहेत तिला मी कधी जिवंत नाही सोडणार. परंतु हा प्रयत्न कलावतीने नाही केला. कदाचित महालातल्या कुण्या शत्रूने त्या कलावतीच्या खांद्यावर धनुष्य ठेवून हा तीर चालवलाय. महालातल्या कुण्या शत्रूने तीर चालवलाय? परंतु का? तो शत्रू भित्र्यांप्रमाणे लपून वार का करतोय? समोर का येत नाहीये? परमवीर, जर तो आपल्याच हाताने आपल्या समोरचा पडदा दूर करेल तर त्याचं पितळ उघडं पडेल ना. जो मनुष्य आमचा मित्र असल्याचं ढोंग करत होता आणि महाराजांना प्रार्थना करत होता की आमचं गमावलेलं पद आम्हाला परत मिळवून द्यावं, परंतु तो क्षणभरही आम्हाला या महालात पाहू इच्छित नाही आणि तो कलावतीला पुढे करून आम्हाला संपवण्याची स्वप्न पाहत आहे. त्या महामंत्री वीरेंद्र सिंगचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही दादा. ज्या नेत्रांनी त्याने हे स्वप्न पाहायचं साहस केलंय मी त्या नेत्रांना अगदी कायमचं बंद करून टाकीन. श्रद्धांजलीची तयारी सुरू कर. मी त्या महामंत्र्याचा बळी घ्यायला चाललोय. थांब परमवीर, अजून महामंत्र्यांच्या मृत्यूचा मुहूर्त जवळ आला नाहीये. अजून त्याच्या जीवनाच्या काही काळ्या रात्री शेष आहे. योग्य वेळ येऊ दे. महालात घडणारी ही आपले विषयीची सर्व षडयंत्रे एकदा निकाली लागू देत. मग बघ, आम्ही त्या महामंत्र्याला असा मृत्यू देऊ की यमराजानेही असा मृत्यू पाहिला नसेल. परंतु सर्वप्रथम आमची योजना कलावतीला पुन्हा आपल्या कह्यात घेण्याची आहे. साम दाम दंड भेद कुठल्याही नीतीचा वापर करून आम्हाला एक वेळ पुन्हा कलावतीला आपल्या काबूत आणायचा आहे की ती महालात जेव्हाही आपलं मुख उघडेल तेव्हा केवळ आमच्या प्रशंसेसाठीच उघडेल. हे काही कठीण कार्य नाहीये रणवीर, परंतु एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी की जर त्या उडत्या चिमणीला पिंजऱ्यात बंद करायचंय तर दाणेही तितक्याच प्रेमाने टाकावे लागतील. कलावती, हे घे, तोंड गोड कर. परंतु तुम्ही कोणत्या आनंदात महालात मिठाई वाटत फिरताय नागराज? काय तुमचा विवाह होणार आहे का मग तुमची पदोन्नती झालीये? नाही नाही कलावती, त्याही पेक्षा मोठं कार्य संपन्न झालंय. जर तू ऐकशील तर तूही प्रसन्न होशील. मग सांगत का नाही? आज पहिल्यांदा तुम्हाला महालात मिठाई वाटताना पाहिलंय, म्हणून मला अंदाज लावता येत नाहीये की महालात असं काय घडलंय ज्यामुळे तुम्ही प्रसन्न होऊन सर्वांना मिठाई वाटत फिरताय. सांगतो सांगतो, सर्व विस्ताराने सांगतो. आधी तोंड तर गोड कर. पूर्व मंत्रीवर्यांनी मला खास करून तुला मिठाई द्यायला सांगितली आहे. पूर्व मंत्रीवर्यांनी खास करून मला मिठाई द्यायला सांगितलंय, परंतु का? आज अचानक रणवीर सिंगांना माझी आठवण कशी काय आली? इतक्या कडवट गोष्टी ऐकवल्यानंतरही त्यांना माझं तोंड गोड करण्याचा विचार कसा सुचला? असं वाटतंय यात पूर्व मंत्रीवर्यांचा काही स्वार्थ दडलेला आहे. हे तर मला नाही माहित, परंतु इतका अवश्य जाणतो की जेव्हा मंत्रीवर्यांनी आपले भाऊ परमवीर सिंग स्वतंत्र होण्याचा शुभ समाचार ऐकला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम मला तुझं तोंड गोड करायला पाठवलं. हे कसं काय शक्य आहे? लुटारू दुर्गेश्वरीच्या तावडीतून परमवीर सिंग कसा काय सुटू शकतो? नागराज मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न तर नाही करत आहे ना? काय झालं कलावती? कोणत्या विचारात हरवलीस तू? कलावती, काय हा समाचार ऐकून तुला आनंद नाही झाला? आनंद तर खूप झाला नागराज, परंतु हे समजत नाहीये की लुटारू दुर्गेश्वरीने परमवीर सिंगला स्वतंत्र कसं काय केलं? ना कुठलं युद्ध, ना कसला आक्रमण. लढाई न करताच लुटारू दुर्गेश्वरीने आपला पराजय कसा काय मान्य केला? आता हे तर मंत्रीवर्यांनाच माहित कलावती. मी तर केवळ इतकंच जाणतो की जेव्हा मंत्रीवर्यांनी आपल्या भावाच्या मुक्तीचा समाचार ऐकला तेव्हा त्यांनी सर्वात आधी मला बोलावून सांगितलं की जा नागराज आणि जाऊन कलावतीचं मुख लाडवानी भरून टाक. कलावती, आता तू तोंड गोड कर
अन्यथा मंत्रीवर्य माझ्यावर क्रोधित होतील. मिठाईला तर मी तेव्हाच हात लावेन जेव्हा परमवीर सिंगला मी स्वतःच्या डोळ्यांनी इथे पाहीन. आता तुम्ही जाऊ शकता नागराज. जशी तुझी इच्छा कलावती. परंतु नेहमी स्मरण राहो की परमवीर सिंगच्या मुक्तीच्या शुभप्रसंगी तुला कोणत्याही परिस्थितीत प्रसन्नताच व्यक्त करायला हवी. अन्यथा जर पुन्हा कधी मंत्रीवर्यांना त्यांचं पद परत मिळालं तर तुझं या महालातून बाहेर जाणं निश्चित आहे. येतो मी. अवश्य रणवीर सिंगने कुठला मोठा डाव रचलाय. माहित नाही त्याने असं काय केलंय जे लुटारू दुर्गेश्वरीने अगदी कुणालाही जखमी न करता परमवीर सिंगला मुक्त करून टाकलं. आता मला आज्ञा दे दादा. मी पुन्हा जंगलात जाऊन त्या दुर्गेश्वरीचा शीर कापून तुझ्या चरणांवर अर्पण करणार आहे, जिने मला कैद करायचं साहस केलंय. दादा, नाही परमवीर, यावेळी आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुला एकट्याने परत जंगलात नाही जाऊ देणार. परंतु का दादा? काय तुला तुझ्या भावाच्या बळावर विश्वास नाही राहिला? एक वेळ, फक्त एक वेळ दुर्भाग्याने दुर्गेश्वरीने मला बंदी काय बनवलं? तू तर मला निर्बल समजायला लागलास. आम्हाला तुझ्या शौर्यावर आणि वीरतेवर पूर्ण विश्वास आहे परमवीर, परंतु यावेळी आम्ही तुला पुन्हा एकटं पाठवून कोणत्याही संकटाला आमंत्रण नाही देऊ शकत. परमवीर सिंगचं दुसरं नाव संकट आहे. तू माझी चिंता करणं सोडून दे दादा, आणि मला दुर्गेश्वरीचं शीर कापून तुझ्या चरणावर ठेवण्याची अनुमती दे. दुर्गेश्वरीला इतकं निर्बल समजण्याची चूक करू नकोस परमवीर. यावेळी दुर्गेश्वरी जखमी झालेल्या नागिणीप्रमाणे पुन्हा एकदा तुला बंदी बनवण्यासाठी तडफडत असेल, म्हणून आम्ही तुझ्यासोबत आपल्या सर्वात शक्तिशाली आणि विश्वासू लोहा सिंगला पाठवत आहोत, म्हणजे आम्ही तुझ्या सुरक्षेच्या चिंतेतून मुक्त होऊ. दादा, हे सांगून तू माझ्या बाहुबळाला शक्तिहीन करून टाकलंयस. हा माझा अपमान आहे. जो परमवीर सिंग यमराजालाही नाही घाबरत, त्याला तू एका स्त्री लुटारूपेक्षाही निर्बल समजतोस. नाही परमवीर, तू या जगातला सर्वात शक्तिशाली योद्धा आहेस, परंतु यावेळी आम्ही तुला जंगलात एकटं पाठवून कुठलं नवीन संकट ओढावू इच्छित नाही. दुर्गेश्वरी एकदा पराभूत झाल्यानंतर तुझ्यावर लपून आक्रमण करू शकते. रूपनगराच्या महालात आमच्यावर कुठलाही शत्रू भारी पडू शकत नाही, परंतु रूपनगराच्या जंगलात फक्त दुर्गेश्वरीचंच राज्य चालतं. म्हणून त्या नागिणीचा फणा ठेचण्यासाठी आपल्याला बळासोबतच बुद्धीचा सुद्धा वापर करावा लागेल. मंत्रीवर्य प्रणाम. हा सेवक आत येऊ शकतो का? ये नागराज. परंतु ही मिठाई कोणत्या प्रसंगासाठी? आदरणीय परमवीर सिंगांच्या स्वतंत्र होण्याच्या आनंदात महामहिम राजवीर सिंगांनी ही मिठाई पाठवली आहे. त्यांनी तर सर्व राज्यात मिठाई पण वाटली आहे. काय? राजवीर सिंगने सर्व राज्यात मिठाई वाटलीये? मिठाई सोबतच त्यांनी रूपनगरातल्या प्रजेला बहुमूल्य वस्त्रही दान केली आहेत. आणि आता शिव मंदिरात जाऊन महामृत्युंजय मंत्राचा अखंड जप करण्याची तयारीही करत आहेत, कारण आदरणीय परमवीर सिंगांवर मृत्यूची छाया सुद्धा कधी पडू नये. राजवीर सिंगच्या हृदयात परमवीर सिंगांसाठी इतका स्नेह आहे याचं तर आम्हाला अनुमानही नव्हतं. आमच्याकडून राजवीर सिंगला धन्यवाद दे. अवश्य देईन. मंत्रीवर्य, महामहिमांनी हेही विचारलंय की जर तुमचा आदेश असेल तर काय आम्ही दुर्गेश्वरीवर आक्रमण करायची तयारी प्रारंभ करावी? आता नाही, वेळ आल्यावर आम्ही आदेश देऊ तसा. आता आम्ही काही काळ शांत राहू इच्छितो, जेणेकरून दुर्गेश्वरीला जराही चाहूल लागू नये की आम्ही तिला समाप्त करू इच्छित आहोत. तुमची जशी इच्छा मंत्रीवर्य, आम्ही तसंच करू. घ्या, तोंड गोड करा. हे घ्या. आता या सेवकाला अनुमती द्या. अजून निर्धन आणि लाचारांनाही दान करायला जायचंय. प्रणाम मंत्रीवर्य. पाहिलेस परमवीर, राजवीर आणि नागराज मध्ये किती परिवर्तन झालंय. ज्यांना आपण आपले शत्रू समजत होतो, आज ते आपले सर्वात मोठे शुभचिंतक बनले आहेत. तू काहीही म्हण दादा, परंतु माहित नाही मला असं का वाटतंय की हे दोघे आपले हितचिंतक असल्याचं ढोंग करतायत. बघच, कधी ना कधी
हे 2 विंचू तुझ्याच पायांवर डंख अवश्य मारतील. जर यांनी माझ्या पायावर डंख मारला तर आम्ही त्यांना आपल्या पायांखाली चिरडून टाकू. परमवीर, आता तू फक्त विजेंद्र प्रताप सिंग विषयीच विचार कर, कारण की तो अजूनही आपल्या कक्षेपासून खूप दूर आहे. जर तू मला आज्ञा दिलीस तर मी आत्ता जंगलात जाऊन शीघ्रतेने विजेंद्र प्रताप सिंगला पकडून घेऊन येईन. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे परमवीर सिंग, परंतु लुटारू दुर्गेश्वरी आणि तिचे साथीदार तुला जंगलात वेड्यासारखे शोधत असतील. हे वादळ जरा शांत होऊ दे, मग आम्ही विजेंद्र प्रतापला पकडण्याची जबाबदारी तुझ्यावरच सोपवू. दूर दूरवर ना नागदृष्टीच पडतोय आणि ना ती नागिण. माहित नाही ते दोघे कुठे गुप्त झाले. आम्ही खूप वेळ वाया घालवला. जर त्याच वेळी आम्ही साहस करून त्यांच्या समोर आलो असतो तर अवश्य काही परिणाम तरी झाला असता. माहित नाही आता आम्हाला किती दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल. जथा जथी कलज्ज्वला प्रवाह पादतस्थले कलैवलंबलंबितां बलंद कुंद मालितां दमद 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 निनाद कुंद मधुरम जटाजंड तांडवम तनोत्तुल शिवम शिवम. ओम ह्रीं क्लीं फट् भैरवाय नमः. अघोरी भैरवनाथ, जय महाकाल. सावित्री नागिण, आज पुन्हा एक वार पुन्हा तू महान तांत्रिक भैरवनाथाच्या तंत्र साधनेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला आहेस. तू आणि तुझं कुटुंब अजूनही जिवंत आहे हे जाणून आम्हाला खूपच मोठा धक्का बसला आहे. आम्हाला हे समजत नाहीये की नाग योनीच्या कष्टप्रद यातनांनी तू आणि तुझा परमपती शिवा नाग योनीच्या या कष्टप्रद यातना सोसूनही त्या योनीतून मुक्त का होऊ इच्छित नाहीये. तुला चांगलंच माहितीये की आम्ही वर्षांपासून या कष्टप्रद योनीतून मुक्ती मिळवू इच्छितो, परंतु तुला आम्हाला मुक्तच करायचं नाहीये. मी तुला हात जोडून विनंती करते की तू मला आणि माझ्या पतीला या कष्टप्रद सर्प योनीतून मुक्त कर. शेवटी मी आणि माझ्या पतीने असं काय केलंय ज्यामुळे तू आम्हाला एका मनुष्यापासून सर्प बनवलंस? तू नाहीस, परंतु तुझ्या पतीने त्या वेळेपासून आम्हाला अपमानित केलंय जेव्हा तो एक मनुष्य होता. तो आमच्या तंत्र साधनेत विघ्न आणत होता. तो आमच्याच राज्यात आम्हाला तंत्र साधनेच्या प्रयोगापासून, काळ्या विद्येच्या प्रयोगांपासून थांबवण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणूनच मी त्याला आणि तुला सर्पयोनीचा शाप देऊन आपला क्रोध शांत केलाय. आता तू या योनीतून कधी मुक्ती नाही मिळवू शकत. इतका अहंकारी नको होऊस भैरवनाथ. तुला तर चांगलंच माहितीये की जेव्हा महापंडित रावणाचा अहंकार टिकला नव्हता तिथे तुझी काय कथा.
तू शक्तिशाली तोपर्यंत आहेस जोपर्यंत या काळ्या शक्ती तुझ्या सोबत आहेत. ज्या दिवशी या काळ्या शक्तींची साथ सुटेल तेव्हा यातनामयी मृत्यू होईल तुझा भैरवनाथ. मृत्यू जय महाकाल. मूर्ख नागिणी. महान तांत्रिक भैरवनाथ मृत्यूला नाही घाबरत, तर मृत्यू भैरवनाथला घाबरतो. माहित आहे का? कारण की आम्ही काळ भैरवाची साधना करून मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे. आता मात्र एकच लक्ष्य राहिलं आहे, एकच लक्ष्य. आणि आम्ही जसे त्या गुप्त लक्ष्याला प्राप्त करू तसे तुला सर्प योनीतून मुक्त करून टाकू. आणि संभव आहे आम्ही तुला जीवनातूनच मुक्त करून टाकू. दुष्ट भैरवनाथ, सांग तुझं ते गुप्त लक्ष्य काय आहे. तुझ्या त्या गुप्त लक्ष्य प्राप्तीसाठी ही नागिण आपले प्राणही धोक्यात घालेल, परंतु त्या बदल्यात माझ्या पतीचे प्राण अवश्य वाचवेन. सांग काय इच्छा आहे तुझी. भैरवनाथची जी इच्छा आहे ती फक्त भटकणारे आत्मे आणि प्रेत योनीतील सदस्यच जाणतात. मनुष्य किंवा तुच्छ जीव जंतू आमच्या मनातील इच्छा नाही जाणू शकत. निर्बल नागिणी, तू या निर्बल स्त्रीला खूप त्रास दिलायस भैरवनाथ. आता मी तुला त्रास देईन, परंतु एका स्त्रीच्या रूपात नाही तर एका नागिणीच्या रूपात. एक नागिण बनून मी तुला खूप कष्ट देईन भैरवनाथ. मी प्रतिज्ञा करते, मी तोपर्यंत शांत नाही बसणार जोपर्यंत तू समाप्त नाही होत. आणि रूपनगरामध्ये येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला मी दंश करून समाप्त करेन. समजलास भैरवनाथ? आणि ह्या सगळ्याचं पाप फक्त तुला लागेल, फक्त तुला भैरवनाथ. कारण मला सर्पयोनी देणारा फक्त तू आहेस, फक्त तू. जय महाकाल. जर तू तुझं विष उगाळून मनुष्यांना मारणं आरंभ करशील तर आम्ही शक्तिशाली, महाशक्तिशाली बनत जाऊ. लक्षात ठेव सावित्री नागिणी, लक्षात ठेव. अघोरी भैरवनाथासमोर केलेल्या या तुझ्या प्रतिज्ञेला लक्षात ठेव. विसरून जाऊ नकोस. नाही विसरणार भैरवनाथ, कधीच नाही विसरणार. परंतु तू सुद्धा लक्षात ठेव, तुझा मृत्यू होईल तो फक्त माझ्या हातून. मी आणि माझं पूर्ण कुटुंब आता तुझा काळ बनलोय भैरवनाथ. जय महाकाल. बघून घेऊ सावित्री नागिणी, बघून घेऊ. जोपर्यंत तुझी सर्पजात आमचे महान तांत्रिक अघोरी भैरवनाथाचा काळ बनण्याचे स्वप्न बघेल तोपर्यंत, हो तोपर्यंत तुला मी एवढे सिद्ध झालेले दिसू, एवढे शक्तिशाली झालेले दिसू, एवढे महाबली झालेले दिसू की स्वयं काळ भैरव सुद्धा आमच्या समोर टिकणार नाहीत. आणि तू तुझी तर काय कथा आहे. तू जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. भैरवनाथ, भलेही तू तंत्र साधनेमध्ये कितीही मोठा तांत्रिक का बनलेला असेनास, परंतु काळ भैरवापेक्षा नेहमी छोटाच राहशील. ज्या देवतेची पूजा करून तू अघोरी बनलास तीच देवता तुझा संहार करेल भैरवनाथ. किती भयानक दृश्य होतं. आता आम्हाला नागिणीपासून सावध राहायला हवं. यावेळी ती खूपच क्रोधित आहे. जर तिने आम्हाला पाहिलं तर ती तिचं सगळं विष माझ्यात उतरवेल. सावित्री, असं काय घडलंय? का बोलवलंस मला? सावित्री, तू इतकी रागावलेली का आहेस? काय झालं? माझ्या रागाचं कारण आहे अघोरी भैरवनाथ. जर मला शक्य झालं असतं तर मी माझं सारं विष उगाळून त्या दुष्ट अघोरीला समाप्त केलं असतं, ज्याने आपल्याला ह्या सर्पयोनीमध्ये जीवन जगायला भाग पडलंय. सावित्री,
ह्याचा अर्थ असा झाला की तू त्या दुष्ट अघोरीला भेटून आली आहेस. त्या दुष्टाने तर तुला आपला अहंकार दाखवलाच असेल. आणि तो तुला भेटला कुठे? मी स्वतः त्याच्या मठात गेले होते. काय? तू त्याच्या मायावी मठात गेली होतीस? हे माहीत असूनही की त्याने आपल्याला नरकमय जीवन जगायला भाग पाडलंय, तू तिथे एकटी गेली होतीस का? मी सर्प योनीतून मुक्ती मिळवण्यासाठी त्याच्याकडे गेले होते. त्याला विनंती करायला गेले होते, परंतु त्या दुष्ट भैरवनाथाने माझी विनंती धुडकावून लावली. सावित्री, तू त्या निर्दयीकडून चांगुलपणाची आशा कशी काय करू शकतेस? हे माहीत असूनही की तो मानवी शवांवर बसून तंत्रसाधना करत असतो, तो मानवाची सेवा कशी काय करू शकतो? सावित्री, आता मला न विचारता कधीही त्याच्या मायावी मठात नाही जायचं, अन्यथा तो आपल्याला संकटात टाकू शकतो. आणि तसंही त्या पाप्यासमोर याचना करण्याने काहीच लाभ होणार नाही. तुम्ही काळजी नका करू शिवा. आतापर्यंत ही सावित्री एका स्त्रीच्या रूपात त्या दुष्टाची याचना करत होती, परंतु आता माझ्या मनात त्या दुष्ट तांत्रिकासाठी घृणेचं इतकं विष भरलंय की माझ्यातली नागिण जागी झालीये. मी प्रतिज्ञा केलीये, जोपर्यंत त्या दुष्ट तांत्रिकाला संपवत नाही मी स्वस्थ बसणार नाही. सावित्री, आपला क्रोध शांत कर आणि शांत मनाने विचार कर. अघोरी भैरवनाथ कोणी साधारण तांत्रिक नाहीये. तो जगातला सर्वश्रेष्ठ तंत्रसाधक आहे. सदैव एकटा दिसणारा अघोरी भैरवनाथ कधीही एकटा नाही राहत. त्याच्या चारी बाजूंनी अदृश्य आत्म्यांचा घेराव असतो. आणि जर तू आपल्या विषाने त्याला मारायचा प्रयत्नही केलास ना, तरीही त्याच्यावर परिणाम होणार नाही. जाणते मी, परंतु तो तांत्रिक कुठवर त्या काळ्या शक्तींचा आधार घेत राहील. एक न एक दिवस त्याच्या पापांचा घडा नक्कीच भरेल. आणि तसंही त्या तांत्रिकाने मला सांगितलंय की जर आपण मनुष्यांना समाप्त केलं तर त्याच्या शक्ती दुप्पट होतील. तो महाशक्तिशाली बनेल. आता भलेही तो तांत्रिक कितीही शक्ती का प्राप्त करेना, परंतु त्याला समाप्त केल्याशिवाय मी शांत नाही बसणार. नाही सावित्री, आपण असं कोणतंही कार्य करता कामा नाही ज्याने आपल्या शत्रूच्या शक्ती वाढतील. मग मी काय करू? का मग आपल्याला सारं जीवन असंच एका नागनागिणीच्या रूपातच व्यतीत करावं लागेल? अशा जीवनापेक्षा मृत्यू येऊ देत. सावित्री, अशा गोष्टी नको बोलूस. ईश्वर अवश्य आपली साथ देईल. सावित्री, मी जंगलात एका महर्षींना पाहिलं होतं. मी त्यांना शोधून आपलं दुःख सांगेन आणि ते अवश्य आपली मदत करतील. सावित्री, मी येतो आता. तू आपली काळजी घे. हे नागनागिणही आमच्याप्रमाणे संकटात सापडलेत. या जंगलात कोण असे महर्षी आहेत ज्यांच्याजवळ हा नाग सहाय्य मागणार आहे? ही दोन